नमस्कार शेतकरी मित्रांनो. जीत ॲग्रो तर्फे मी दादा पाटील आपल्या सगळ्यांचं विश्वकर्मा डिबरा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो. आज आपण रिव्ह्यू घेणार आहोत पानेसर G60 म्हणजे मॉडेलचा कंबाईन हार्वेस्टरचा. आणि आज आपण शेतकरी ज्यांनी हे मशीन प्रत्यक्ष वापरलेलं आहे अशा शेतकऱ्यांचा रिव्ह्यू घेणार आहोत. तर आपल्यासोबत शेतकरी आहेत. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. मी अजित पाटील, सांगली जिल्ह्यात बाऊची गावात. बरं. हे मशीन आपण कधी घेतलेलं होतं? हे मागल्या वर्षी घेतलंय. गेल्या वर्षी घेतलं. बरं, याच्यावरती कसा तुम्हाला रिझल्ट कसा आहे मशीनचा? आम्हाला रिझल्ट तर चांगला मिळालाय. म्हणजे आम्ही चालू सीझनलाच घेतलेली. चांगले म्हणजे गहू वगैरे चांगले करतात, हरभरा. ओके. हा गहू आणि हरभरा ही दोन पिकं तुम्ही आतापर्यंत काढलेत. हो. बरं. आता आम्ही सोयाबीनला वापरणार आहे. ही मशीन घ्यायचा विचार कसा झाला तुमचा? घ्यायचं आम्ही पहिल्यांदा क्लास घ्यायला लागलेलो. बरं. प्रत्यक्ष ज्या वेळेला आम्ही कोल्हापूरमध्ये एक मशीन बघितली, डेमो बघितला की व्यवस्थितपणे निघते खाली, माती वगैरे त्यात काही जात नाही. पाहिजे असं आपल्याला कमी क्षेत्रात महत्वाचं मशीन नेता येते. कारण आमच्या इथं क्षेत्र लहान असल्यामुळे आम्हाला हे उपयोगाला पडले. आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे आम्ही स्वतः वापरतोय, ऑपरेटिंग आम्ही स्वतः करतोय. ज्या शेतकऱ्यांची तुम्ही पिकं काढताय त्यांचा रिस्पॉन्स कसा येतो? सगळं चांगला मिळाला. आम्ही लेट आणून सुद्धा आम्ही 250 एकर काढलेले आहे. म्हणजे कमी दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये 250 एकर क्षेत्र होणं ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि पाऊस काळ कमी असल्यामुळे गेल्या सीझन पण छोटा होता, तरी सुद्धा 250 एकर म्हणजे चांगला धंदा तुम्ही केला. हो, चांगला केला. याच्यामध्ये दाण फेकणे वगैरे अशी काही समस्या नाही. तेच महत्वाचं आहे की अजिबात असं गहू वगैरे काही बाहेर पडलेलं नाही किंवा काही नाही. आणि पाहिजे असं आम्ही जवळजवळ 4-5 इंचावरून एवढ्या वरून काढलेलं आहे. म्हणजे जमिनीला एकदम घासून कटिंग केलेलं आहे आणि लोकांची पसंती मिळाली. त्याच्यामध्ये दाणा तोडणं वगैरे असे काही तक्रार नाही, फुटळ होणे? याच्या अगोदर आम्ही मशीन घ्यायच्या अगोदर क्लासची मशीन बाऊची मध्ये असायची. त्यावेळेला त्याने मोजून 5 एकर सुद्धा काढलेलं नाही बाऊची मध्ये. म्हणजे जे बाहेरच्या गावचं मशीन तुमच्या गावात काम करायचं त्यांना या वर्षी लोकांनी नाकारलेलं. 100% नाकारलेला. बरं. म्हणजे आता तुम्ही व्यवसाय केलेला आहे, एक सीझन तुम्ही केला आणि जेवढी रक्कम तुम्ही लावलेली आहे, तर याच्यावरून तुम्हाला काय अंदाज की ही मशीन नील व्हायला तुम्हाला किती वर्षात तुम्ही नील करू शकता? आम्ही आता 3ऱ्या सीझनला नील होणार. 3 सीझन मध्ये तुम्ही पूर्ण मशीन नील करा विदाउट सबसिडी? बरोबर. सबसिडी घेतली तर 2 सीझन मध्ये नील होऊ शकते. बरं. याच्यामध्ये आता तुम्हाला डिझेल ऍव्हरेज वगैरे कसा रिस्पॉन्स? 4 ते एकराला 4 ते 5 लिटर लागते. एकरी 4 ते 5 लिटर. आणि तासामध्ये किती एकर क्षेत्र? 2 एकर. 2 एकर. मेंटेनन्सच्या दृष्टीने तुम्हाला हे मशीन कसं? आम्हाला तर अजून तर मेंटेनन्स आलेलाच नाही. किरकोळ प्रॉब्लेम आले तर आम्हाला लगेच त्याने सर्व्हिस पण लगेच दिलेली आहे. जीत ॲग्रो बद्दल तुमचं कसं आहे? जीत ॲग्रो बद्दल तर आम्ही अत्यंत समाधानी आहे. कारण आम्हाला त्यांनी भरपूर मदत केली आहे. आणि ज्या वेळेला आमचा काही किरकोळ जरी प्रॉब्लेम झाला तरी ते 1 ते 2 तासात हजर झाले. तिथून 45 किलोमीटर आहे कराड. त्यांनी चांगली आम्हाला सर्व्हिस दिलेली आहे. ठीक. तर अशा पद्धतीने आपण आज पानेसर G60 या कॉम्पॅक्ट मशीनचा रिव्ह्यू प्रत्यक्ष जे शेतकरी बंधू आहेत आपले त्यांच्याकडूनच घेतलेले आहेत. आणि हे स्वतः मालक असून स्वतःच त्यांचा घरचा ऑपरेटर त्याला ऑपरेट करतो. म्हणजे पंजाबी ऑपरेटर वरती हे लोक डिपेंड नाहीयेत. म्हणजे हे मॉडेल चालवण्यासाठी घाबरण्याचं काही कारण नाही. जे इतर मोठ्या मशीन असतात त्याची उंची जास्त असल्यामुळं महाराष्ट्रातले नवीन जे ड्रायव्हर असतात, ट्रॅक्टर ड्रायव्हर, ते या मशीनला चालवू शकत नाहीत त्या मोठ्या मशीनला. तर हे कॉम्पॅक्ट मशीन चालवण्यास आरामदायक आहे, सुरक्षित आहे. त्याच्यामुळं लोकल ड्रायव्हर तुम्हाला चालवू शकता. आणि तुमचा जे मंथली 70 ते 75 हजार रुपयाचा जो ऑपरेटरचा खर्च आहे तो तुम्ही ह्या मशीनमुळे वाचवू शकता. आपल्या लोकल ड्रायव्हरला 15 ते 20 हजार रुपये मध्ये लोकल ड्रायव्हर आरामशीर याच्यावरती काम करायला तयार होतो. तर अशा पद्धतीनं जे कोणी इच्छुक शेतकरी असतील त्यांनी पानेसर G60 कंबाईन हार्वेस्टरचा विचार नक्की करावा. धन्यवाद. सर आपका बहुत धन्यवाद। किसान भाइयों, अगर आप भी पानेसर की G60 हार्वेस्टर लेना चाहते हैं तो स्क्रीन पे नंबर दिख रहे हैं, नंबर पर बात कर पानेसर की G60 हार्वेस्टर ले सकते हैं। और विश्वकर्मा दलबा यूट्यूब चैनल दोस्तों, जो कि इंडिया में हर जगह आपको नई आर्मी मशीनों की जानकारी देता है हर भाषा में, और जुड़े रहिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए। धन्यवाद।